मुंडेंच्या राजीनाम्यासाठी फडणवीस सुरुवातीपासूनच आग्रही। याआधी दादांसोबत 3 ते 4 वेळा चर्चा। राजीनामा न दिल्यास मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याचा फडणवीसांचा इशारा होता, सूत्रांची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा। पुढील कार्यवाहीसाठी मुंडेंचा राजीनामा राज्यपालांकडे। धनंजय मुंडेंनी नैतिकतेवर राजीनामा दिला। मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंच्या ट्विटने नवा वाद। अजितदादा म्हणतात, राजीनामा नैतिकतेमधून तर राजीनामा वैद्यकीय कारणातून दिल्याचा मुंडेंचा दावा। संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो पाहून मन व्यथित। धनंजय मुंडेंच्या ट्विटमध्ये उल्लेख, तर धनंजय मुंडेंना मन आहे का? अंजली दमानी यांची टीका। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं स्वागत। राजीनामा आधीच व्हायला हवा होता। शपथच झाली नसती तर पुढील गोष्टींना सामोरं जावं लागलं नसतं। मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री पारदर्शी कारभार करत असतील तर स्वागतच। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचं कौतुक, तर मुंडेंच्या राजीनाम्याचं खरं कारण समोर यायला हवं, ठाकरेंकडून शंका उपस्थित। मुख्यमंत्री फडणवीसांच्या विरोधात हक्कभंग आणणार। मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती फडणवीसांनी सभागृहात न देता थेट माध्यमांना दिली। काँग्रेस नेते नाना पटोले यांचा आरोप। धनंजय मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळ यांची सरकारमध्ये एंट्री होणार असल्याची चर्चा। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये चर्चा, सूत्रांची माहिती। संतोष देशमुखांना झालेल्या अमानुष मारहाणीचा आणखी एक पुरावा हाती। मारहाण केलेल्या फुटलेल्या पाईपच्या 15 तुकड्यांचा फोटो आरोपपत्रात। मुंडेंचा फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही, हत्या प्रकरणातील सर्वांना फाशी झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। भाजप आमदार सुरेश धस आक्रमक।